प्रेक्षकांच्या मोबाईलमुळे कार्यक्रमाचा मुलाखतीचा रसभंग होताना आपण नेहमीच बघतो. पण आज इथे एका निवेदकाच्या नसलेल्या मोबाईलमुळे मुलाखतीचा रसभंग होणार आहे. कसा? चला बघूया. येस 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 या सर या या सर स्वागत आहे. मी राजहंस कोकिळ भारद्वाज तुमचं स्वागत करतो. नमस्कार नमस्कार राजहंसजी. फार आवडलेलं आहे मला तुमचं नाव, राजहंस कोकिळे भारद्वाज. कळत नाही मुलाखतीला आलोय का बर्ड वॉचिंगला? जस्ट जोकिंग जस्ट जोकिंग. पण राजहंसजी फार फार आभार तुमचे, कारण जे उत्कर्ष मंडळाने हा जो एक कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आपण असं नेहमी म्हणतो. आज त्याच्यावरती आपण मुलाखत घेतली. राजहंसजी थँक्यू, छान वाटलं. थँक्यू. सॉरी सर. Yes. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी अगदी अगदी. चला बसा सर बसा. येस येस. सुरू करा, कार्यक्रम सुरू करा. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. काय झालं? राजहंसजी हां हां कार्यक्रम. सॉरी हो हो. येस येस. अरे याची काय आवश्यकता होती? वा रे उत्साह वा. स्वागत आहे. आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. पृथ्वी प्रताप आता बोलतील ते. एवढंच आहे? नमस्कार नमस्कार रसिक हो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे हा खुला मंच आहे आणि आज इथे वाचन संस्कृती जी लोप पावत चाललेली आहे या विषयावर आज आपण इथे बोलणार आहोत. हे खरं आहे आणि मला अत्यानंद झालेला आहे की जे उत्कर्षचे मंडळ आहे त्यांनी ही मुलाखत इथे भरवलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, या मुलाखतीत आणखीन एक अत्यंत विशेष बाब अशी असणार आहे, ती म्हणजे या मुलाखतीनंतर माझ्या 5 कवितांचं पुस्तकांचं प्रकाशन इथे होणार आहे आणि त्या पुस्तकांवर माझी स्वाक्षरी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे सवलतीच्या दरात. स्वाक्षरी सवलतीच्या दरात नाही, पुस्तकं सवलतीच्या दरात आहेत. पण छान राजहंसजी, छान वाटलं. हो छान वाटलं. बरे आहात ना तुम्ही? नाही मी ओके. जर अशी प्रकृती जरा अस्वस्थ असल्यासारखी वाटते. नाही ठीक आहे. मी व्यवस्थित सगळं सगळं व्यवस्थित आहे ना? हा म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, मोबाईल गेला हो माझा. अच्छा, मोबाईल गेला. अरे अरे 17,000 बरं. मोबाईल 17,000चा मोबाईल काय कमी असतो का? नाही नाही, बरोबर बरोबर. काय करणार हो? आता 1 महिना पण झाला नव्हता हो. पेटी वास पण येत होता मोबाईलला. नवीन माहिती आहे. रिक्षातून मी उतरलो, खाली उतरलो मी. नंतर बायकोचा मला फोन आला. तिने मला जनरल एक शिव्या म्हणजे बोलली माझ्याशी. जस्ट एक माझ्याशी बोलली ती, तेव्हा फोन होता. त्यानंतर मी चहा प्यायलो, मग त्यानंतर गेला हो फोन. इथला कुठे घेतला असणार हो इथे ना. मग बरोबर ना, 17,000चा मोबाईल होता. नाही वाईटच झालं. वाईट येत नाही ना असं काही. बरोबर. पण मग करणार. पोलिसात गेलात की नाही? नाही, चांगली नोकरी आहे बँकेत. पोलिसात कशाला जायचं? काय झालं? नाही पोलिसात गेलात की नाही म्हणजे काय ना, जनरली आपली एखादी वस्तू हरवल्यानंतर आपण पोलिसातच जातो ना कंप्लेंट करायला. आपण पोस्टात किंवा पासपोर्ट ऑफिसला जात नाही. म्हणजे कंप्लेंट करायला गेलात की नाही? नाही गेलो नाही ना, वेळच नव्हता ना. काय झालं, 17 डायरेक्ट मोबाईल गेला मला ना. त्या धक्क्यातून ना तुम्ही सावरलोच नाही. आता जस्ट गेला ना. हा कोणाचा मोबाईल आहे? हा माझा आहे. हा माझा. माझ्या अंगठ्याने ओपन होईल तो? नाही माझा आहे. माझा फोन तुमच्या अंगठ्याने कसा ओपन होईल? बरोबर. हा कितीचा आहे? हा 90,000चा. 90,000. हा माग आहे. माझा 17,000चाच होता. हा बरोबर. हा 17,000चा पाहिजे होता. नाही राजहंसजी, हा 17,000चा असता तरी सुद्धा हा माझाच फोन असता ना. माझा आहे तो. हो बरोबर आहे. तुमचाच हे आहे ना. मोबाईल महाग आहे. तुम्हाला येताना काही जिन्यात वगैरे दिसला का हो? म्हणजे असं काही पडलेलं वगैरे? नाही मला नाही दिसला. मी गडबडीत आलो. आपली मुलं बघायला पाहिजे, नीट बघायला पाहिजे ना तुम्ही. खाली असं आजूबाजूला बघून जायला पाहिजे. पाहुणे म्हटल्यावर खुश होऊन असं नाही यायचं. तुम्ही आजूबाजूला बघायचं.
नाही चुकीचं आहे ना. हरकत नाही मग मला कळतंय तुमचं दुःख म्हणजे मुळच गेलाय माझं एकदम मला लक्षच मी सगळा अभ्यास मुलाखतीनंतर आपण शोधूया ना तुमचा हो, नाही मुलाखत घ्यायला पाहिजे लोक आणि खोळंबलेले आहेत. हो नाही बरोबर रसिक हो आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे आलेले आहेत 128 GB होता हो काय सांगू 1 TB होता तो 20,000 जास्त होता मी नाही घेतला म्हटलं सामान्य माणसाला कशाला लागतात ना 128 GB घेतला मी त्यामुळे काय झालं हा? मुलाखत आहे हो हे नवशीब तर आज पृथ्वी प्रताप येथे आलेले आहेत वाचन संस्कृत ड्युअल सिम होतं त्या एकच सिम होतं पण माझं ड्युअल सिम एक घरी होतं मी वापरत नव्हतो काय नव्हतं मुलाखत मग हा काय क्लू आहे तुमचा मुलाखत मला खरंच कळलेलं नाही कॅज्युअल वाटावं अच्छा कॅज्युअल वाटा हा रसिक हो आज पृथ्वी प्रताप इथे आलेले आहेत एकदा बोलून घेऊ मी त्यांच्याशी एकदा फक्त बोला बोलून ठेवतो. बोला तुम्ही मोकळे व्हा हा, हा. एकदा मोकळे व्हा घेतला असेल तर द्या कोणी मोबाईल ढापलेला आहे इकडे मला माहिती आहे आईच्या रक्ताची शपथ आहे तुमच्या आहे मोबाईल ढापला असेल तर द्या मला कळलं का राजहंसजी हळूहळू 17,000चा मोबाईल होता हो. आणि प्रेक्षक मला भेटायला अरे यार द्या ना. स्वकष्टाचा होता ना यार स्वकष्टाचा होता मोबाईल ओरडू नका प्रेक्षक घामाचा पैशांचा होता तो काही असं काही अशा कविता सुचल्या पानावर अशा खरडल्या आणि मग पुस्तकं विकली आणि त्याच्यातून मिळवलेला नव्हता हो. स्वकष्टाचा होता एक मिनिट राजहंसजी या सगळ्यात मला का मध्ये घेताय नाही तुम्हाला नाही सांग मी ते एक उदाहरण दिलं तुम्हाला नाही अरे तुम्ही उदाहरण देताय पण ते लागतंय मला नाही, असं नका करू तुम्हाला नाही हो ज्यांनी मोबाईल चोरलाय ना त्या आईच्या रक्ताची शपथ आहे द्या यार मोबाईल द्या राजहंसजी प्रेक्षक आहेत प्रामाणिक असेल ना तर आत्ताच्या आत्ता मोबाईल जाते हॅट्स ऑफ करेन त्याला मी आता करता मोबाईल द्या यार तुम्ही मोबाईल द्या प्रेक्षक चिडतात मोबाईल नाही दिला ना तर वाईट होईल वाईट तुमच्या घरात सांगून ठेवते तुझ्या बापाच्या पॅन्टची चेन कायम उघडी राहील मी आयुष्य पण सांगतो शाप आहे माझा हा काय साप आहे बायकोचा हे नाही फिन्स्टा अकाउंट हँग होईल ते आयुष्य पण सांगतो शाप आहे राजहंसजी ते कळलं पाहिजे ना यार सामान्य माणसाचा मोबाईल ते घेतात मला त्याचा यार. कळतंय राजहंसजी पण जरा थांबा आई शपथ सांगतोय. राजहंसजी तुमचा नवीन मोबाईल चोरीला गेला ना तुम्हाला कळेल माझ्या भावना काय असतात. अरे माझा का तुम्ही मला मध्ये नका घेऊ राजहंसजी हा लोक हा कोणाचा मोबाईल आहे? हा माझा आहे मघापासनं सांगतोय मी हा फोन माझा आहे राजहंसजी मुलाखत आहे आपली मला हो मला ना? काय होतंय ना मला 17,000 रुपयाचा मोबाईल नाही मला गेला. कळतंय पण जरा तुम्ही पण भान ठेवा ना खुला मंच आहे का खुळा मंच आहे खोट नका हसू खोट एक वेळ दाद नका देऊ पण खोट नका हसू हं? चला हरकत नाही मोबाईल चोर वाईट वाईट होईल तुम्ही वाईट होईल सगळ्यांचं हा काय तळतळाट आहे मला कळत नाहीये राजहंसाची कळतं ना यार प्रेक्षक हो रसिक हो माफ करा त्यांची मनस्थिती जरा बरी नाहीये माफ करा पण आपण मूळ विषयाकडे येऊया लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा विषय इथे MHJ उत्कर्ष मंडळाने ही जी मुलाखत आयोजित केलेली आहे त्यात अत्यंत महत्वाचा विषय आहे तो म्हणजे वाचन संस्कृती लोप पावणं